सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 12 मध्ये आज आपण समास 7वा शिकणार आहोत. या 7व्या समासाचं नाव आहे विषय त्याग. विषय त्याग असं या समासाचं नाव आहे. आपल्या सारख्या प्रापंचिक म्हणजे सांसारिक माणसाकरता हा समास अतिशय महत्त्वाचा आहे. या समासाचा आरंभच एका महत्त्वाच्या प्रश्नाने होतो. तो प्रश्न असा आहे की विषयाचा म्हणजे इंद्रिय सुखांचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. विषय म्हणजे काय? इंद्रिय सुख. आणि या विषयांचा म्हणजे इंद्रिय सुखांचा संपूर्ण त्याग हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. पण हे जर खरे आहे तर मग प्रापंचिकाला, सांसारिक माणसाला परमार्थ कसा साधणार? आणि प्रापंचिकाला परमार्थ करायला सांगतात सर्व साधू संत महात्मे. आपल्यासारख्या प्रापंचिकाला परमार्थ करायला सांगतात. हे कसे काय शक्य आहे? कारण प्रापंचिकाला संपूर्णपणे इंद्रिय सुखांचा त्याग करणे शक्य नाही. आपल्या नेहमीच्या विधायक दृष्टिकोनातून श्री समर्थ माऊली या प्रश्नाचे सुरेख आणि सर्वमान्य तसेच तर्कशुद्ध उत्तर देतात. प्रश्न लक्षात आला का? विषयाचा किंवा इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मग प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार? त्याचं उत्तर आपल्याला समर्थ माऊली देतात. ते म्हणतात, विषयाचा त्याग केल्याशिवाय किंवा दुसऱ्या शब्दात वैराग्याशिवाय कोणालाही परमार्थ साधत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. जो मनुष्य विषयांचा त्याग करतो त्याला आपोआपच वैराग्य येते. म्हणून वैराग्य धारण केल्याशिवाय किंबहुना वैराग्य आल्याशिवाय कोणालाही परमार्थ साधत नाही. हे 100% सत्य आहे. पूर्वीचे मोठमोठे ज्ञानी पुरुष वैराग्यवान होते, ही गोष्ट काही खोटी नाही. पण विषय त्याग म्हणजे नेमके काय आहे ते समजून घेणे अत्यावश्यक आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणे, पिणे, झोपणे, जाणे येणे वगैरे शरीराचे धर्म, शरीराची कर्तव्य नीट करावी लागतात. ते न करून कोणालाही जगताच येत नाही. मग तो पारमार्थिक असेल नाहीतर सांसारिक असेल. पण प्रापंचिकाचे अंतरंग आणि पारमार्थिकाचे अंतरंग यामध्ये फार मोठा फरक आहे. प्रापंचिक मनुष्य अनुताप न करता केवळ प्रपंचासाठी जगतो. तो खाण्यापिण्यासाठी आणि देहाला सुख देण्यासाठी जगतो. तसेच तो मत्सरामुळे वाया जातो. आपल्यासारख्या प्रापंचिकाच्या मनामध्ये दुसऱ्याच्याबद्दल मत्सर असतो, जळफळाट असतो. समर्थ सांगतात की त्यामुळे हा प्रापंचिक वाया जातो. परमार्थी मनुष्य साधना करण्यासाठी देह उपयोगी पडावा म्हणून त्याला खायला प्यायला घालतो. प्रापंचिकामध्ये आणि पारमार्थिकामध्ये फरक काय आहे की आपण जे आहे ते खाण्यापिण्याआधी जगतो. पारमार्थिक माणसं
आचार विचारांची पवित्रता राखतात. आचार विचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसांना परमार्थ साधत नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे, शरीराची नाही. शरीराने कोणी वैरागी होईल, वैराग्य धारण केल्याची लक्षणं आणेल, पण मनाचं वैराग्य पाहिजे, मनाची अवस्था आहे. प्रापंचिकाचे वैराग्य असे की भगवंतासाठी देह व्यवस्थितपणे जगवणे आवश्यक आहे. प्रापंचिक लोकांना सुद्धा वैराग्य प्राप्त होऊ शकतं जर आपण स्वामींनी सांगतात त्याप्रमाणे केलं तर. भगवंतासाठी देह व्यवस्थितपणे जगवणे अवश्य आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगायला काहीच हरकत नाही. अत्यंत माफक मर्यादित प्रमाणामध्ये विषयसुख भोगणे हा प्रापंचिकाचा त्याग आहे. तेच त्यांचे वैराग्य आहे. पारमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. समर्थ सांगतात, वैराग्यासारखे भाग्य नाही. खरा वैराग्यवान पुरुष म्हणजे ईश्वरी अवतारच होय. श्रोत्याची शंका अशी आहे की सर्व शास्त्रकार विषयांची निंदा करतात, त्यांचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधणार नाही असे सांगतात. पण अगदी प्रापंचिक माणूस व मोठा पारमार्थी मनुष्य या दोघांच्या देहाच्या जीवनात फरक दिसून येत नाही. मग हे असे कसे? तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ लोकांना आवडत नाही. आपल्याला देखील याचा अनुभव असेल. जी माणसं स्पष्ट बोलतात, तर्कशुद्ध बोलतात, त्यांचं बोलणं आपल्याला आवडत नाही, समाजाला आवडत नाही. पण ज्याप्रमाणे पोटात मळमळ होत असताना जेवणे चांगले नाही, त्याचप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण करणे, ऐकणे हिताचे नाही. मनामध्ये शंका आहे तरी आपण ऐकतो आहे तर आपल्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून मनातून पहिली शंका काढून टाकली पाहिजे आणि नंतर मग श्रवण केलं तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. पुष्कळ लोक विषय सुखाची किंवा देहसुखाची निंदा करतात, पण आपण मात्र स्वतः विषयाचे सेवन करीत जगत असतात. अशी माणसं आपल्याला समाजात पदोपदी आढळतात. ते मोठ्या स्टेजवरनं, व्यासपीठावरनं सांगतात विषय सुखाचा त्याग करा, देहसुखाची ते निंदा करतात, पण स्वतः मात्र विषयांचे सेवन करीत जगत असतात. खरे म्हणजे विषयांचा त्याग केला तर शरीर चालणारच नाही. बोलण्या चालण्यात मेळ नसणे म्हणजे एकरूपता नसणे, याला हीन विवेक म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाचे सर्वत्र हसे होते. समाजामध्ये अशा माणसाला लोक हसतात. विषय त्याग केल्याशिवाय परमार्थ साधणार नाही असेच सगळीकडे सांगितले जाते. पण प्रश्न असा आहे की प्रपंच करणारे तेवढे खातात पितात, मग परमार्थ करणारे काय उपाशी राहतात? विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच असतात. पारमार्थिकही विषय सेवन करतो, प्रापंचिकही करतो, दोघेही सारखेच दिसतात. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य गोष्ट आहे. ऐकताना समासाचं नाव विसरायचं नाही, नाहीतर आपल्याला जास्ती लाभ होणार नाही. समासाचं नाव पुन्हा एकदा ऐकूया आपण. समासाचं नाव आहे विषय त्याग. विषयाचा त्याग कसा करायचा आणि त्याग केल्यानंतर आपल्याला पारमार्थिक वाटचाल करणं कसं सुलभ जातं ते आपण शिकतो आहे स्वामीजींकडून. तर स्वामीजी सांगतात मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य गोष्ट आहे. म्हणजे विषयाचा त्याग करणे अशक्य आहे. देह जिवंत आहे तोपर्यंत विषय सोडून जगणारा असा कोणीतरी या जगात आहे काय? अर्थात आपल्याला कोणी माणूस सापडणार नाही
देह जिवंत आहे तोपर्यंत तो विषय सोडून जगतो आहे. देह जिवंत आहे म्हणजे तो माणूस विषय सेवन करणारच. श्रोते म्हणतात, गुरुदेवांनी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आम्हाला द्यावे. विषयांचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करता येतो असे म्हटले तर मोठा गोंधळ होतो. यावर समर्थ माऊली म्हणतात, प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. ही गोष्ट अगदी 100% खरी आहे, निर्विवाद सत्य आहे. परंतु वैराग्य ही तर मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असते. परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकतो. ज्या प्रमाणात प्रापंचिक माणूस करणार नाही त्याच्यापेक्षा थोडा जास्ती त्याग परमार्थी माणूस करू शकतो. प्रापंचिक माणूस व्यवहाराच्या चौकटीत बसणारा त्याग करू शकतो, त्याच्या बाहेर त्याला करता येणार नाही. म्हणजे प्रापंचिकही त्याग करतो, पारमार्थिकही त्याग करतो, दोन्हीकडे त्याग घडतोच. वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेच सर्वांगीण परमार्थ घडतो. पूर्वी जे मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसल्यानंतरच ते जगविख्यात झाले, जगामध्ये प्रसिद्ध झाले. बाकीचे तुम्हा आम्हासारखे प्रापंचिक लोक आपसात मत्सरच करीत राहिले. काही तर अन्नान्न दशा होऊन उपाशीच मरण पावले, तर काही पोटासाठी भ्रष्ट झाले. ज्या लोकांना स्वतःच्या अंगचे खरे वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाही, शुद्ध आचरण नाही, भजन पूजन नाही, अशा प्रकारचीच माणसे सज्जन म्हणून मिरवतात, हे आपण देखील पाहतो. पण खरे पाहिले तर हा सज्जनपणा काल्पनिकच असतो. आपले किंबहुना माझे आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणे म्हणजे एक प्रकारचे महापापच समजावे. स्वामीजी सांगतात, आपल्याला हा अनुताप झाला नाही, माझे आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप झाला नाही म्हणजे एक प्रकारचे महापापच समजावे. दुसऱ्याचा उत्कर्ष म्हणजे दुसऱ्याची प्रगती पाहून माणसाच्या मनात विक्षेप निर्माण होतो, विकार जागा होतो, मत्सर निर्माण होतो. जे मला नाही ते तुलाही शोभत नाही, जे मला मिळाले नाही ते तुलाही मिळायला नाही पाहिजे, तुलाही शोभत नाही, हा मत्सर आहे. ज्याला खायला मिळत नाही तो खाणाऱ्याला निर्मळ मनाने पाहू शकत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे. भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. जी माणसं भाग्यवंत आहेत, थोर माणसं आहेत, अशा लोकांची टवाळखोर लोक टवाळी करतात, निंदा करतात. सज्जन पाहिल्यानंतर चोर तडफडतात, तशातलाच हा प्रकार आहे. म्हणून मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. कोणतेही मोठे कार्य सिद्धीस जाण्यासाठी म्हणजे पूर्ण होण्यासाठी वैराग्य हवेच, प्रपंचाचा त्याग हवाच. साधी गोष्ट आपण घेतली, आपल्याला देखील हे ज्ञान पाहिजे, वैराग्य कसं मिळणार हे ज्ञान पाहिजे. याच्याकरता आपणही आता सध्या प्रपंचाचा त्याग केला आहे की नाही? भले 15 मिनटं असेल, 20 मिनटं असेल, पण त्याग केल्याशिवाय आपल्याला वैराग्य प्राप्त होत नाही. मोठे कार्यसिद्धी जाण्याकरता वैराग्य पाहिजेच. आणि परमार्थाचा तर वैराग्य म्हणजे प्राणच आहे. म्हणजे दोन्हीकडे वैराग्याची आवश्यकता आहे, प्रपंचामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये सुद्धा. वैराग्यासारखे भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्यच आहे. कारण
वैराग्य नसेल तर योग्य पद्धतीने परमार्थ घडतच नाही. समर्थ सांगतात, ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, ज्याचा मोह संपलेला आहे, ज्याच्या मनात लोभ नाही, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे, नुसता त्याग नाही केला, विवेकाच्या जोरावर सारासार विचार करून मग त्याग केलेला आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे, स्मशान वैराग्य देखील येतं. तात्पुरतं असतं ते. माणूस घर सोडून निघून जातो, आता मी घरी येणार नाही, परंतु त्या वैराग्याला काही अर्थ नाही. मग वैराग्य कसं धारण करायचं? विवेकाने सर्वस्वाचा त्याग केला तर त्याला वैराग्य म्हणतात. असा पुरुष म्हणजे महायोगी समजावा, तो ईश्वरी अवतारच असतो. समर्थ आपल्याला फार मोठ्या व्यक्तीचं उदाहरण देतात आणि ती व्यक्ती म्हणजे आपण त्या व्यक्तीला देव मानतो. भगवान श्री शंकर म्हणजे वैराग्याचा आदर्श आहे. 8 प्रकारच्या मोठ्या सिद्धींना बाजूला सारून श्री महादेवाने योग दीक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागतो. भिक्षा म्हणजे भीक नाही. महादेवाने योग दीक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा माग फिरतो आहे. महादेवासारखा वेश धारण करणारा शंकराची बरोबरी करूच शकणार नाही. म्हणून बाहेरून सारखेपणा जरी दिसत असला तरी सर्वांची योग्यता सारखीच नसते. हे आपण वाक्य नीट लक्षात ठेवलं पाहिजे. बाहेरून सारखेपणा दिसतो पण सर्वांची योग्यता सारखीच नसते. जो अंतरी म्हणजे अंतरंगात, अंतःकरणात विवेकी आणि वैराग्य संपन्न असतो, अशा पुरुषाला पुष्कळ लोक शोधत येतात. आणि याच्या उलट जो लोभी आहे, आसक्त व अविवेकी असतो, अशी भाग्यहीन माणसे, अभागी माणसे दीनवाणी लाचारीचे जीवन जगतात. जी माणसे उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचाराने भ्रष्ट झालेली असतात, ती माणसे विषयाच्या लोभापायी आत्मानात्म विचार करूच शकत नाही. सारासार विचारांचा त्यांना विसर पडतो. अशा माणसांना भगवंताचे भजन पूजन आवडत नाही. त्यांच्या हातून कधी पुरश्चरणही होत नाही आणि म्हणूनच संत सज्जनांशी त्यांचे कधी जमतच नाही. वैराग्य संपन्न असूनही जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो भगवंताचे भजन कधीच सोडत नाही, स्वतः विद्वान असूनही जो वादात कधी शिरतच नाही, अशी माणसे फारच कमी आढळतात. भगवंताच्या भाषेत सांगायचं झालं तर मनुष्यानां सहस्रेषु फारच कमी आढळतात. त्यामुळे समर्थ सांगतात, कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येते. भारी वस्तू असेल तर ती बाजारामध्ये तात्काळ विकली जाते. त्याचप्रमाणे जो विवेक व वैराग्य या दोन्हींनी संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांची रीघ लागते. पण या 2 गोष्टी ज्यांच्याजवळ नसतात, विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टी ज्यांच्याजवळ नसतात, ते लोक निस्तेजपणे मागे पडतात. मनामध्ये आशा बाळगल्याने नाही, मनामध्ये आशा वागवल्याने ते खोटे पडतात. वैराग्य भ्रष्ट झाल्याने त्यांचे ज्ञान मिंदे पडते. मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे. समर्थ काय म्हणतात? मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे. शरीर धारण करण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, विषयसुख म्हणा, देहसुख म्हणा, तेवढेच आपण भोगावे, तेवढेच सेवन करावे.
विषय त्यागाची ही लक्षणं आहेत. विषय त्याग पूर्ण कसा होणार आहे? पूर्ण होणारच नाही. आपण पाहिलं पूर्ण समाजामध्ये. पण विषय त्यागाचा अर्थ काय? मर्यादेमध्ये, प्रमाणामध्ये विषयांचं सुख भोगायचं आणि त्यालाच वैराग्य म्हटलेलं आहे. जे जे काही घडते त्याचा करता ईश्वरच आहे. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरे अस्तित्वच नाही असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे म्हणजे विवेक आहे. पुन्हा एकदा आपल्याला स्वामीजी विवेक आणि वैराग्याची व्याख्या सांगतात. विवेक कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं, पुन्हा ऐकूया आपण. विवेक म्हणजे काय? जे जे काही घडते त्याचा करता ईश्वरच आहे. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरे अस्तित्वच नाही असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे हा विवेक आहे. जे खरे विवेकी असतात त्यांनाच वरील विवेकाचा बरोबर अर्थ कळतो. सर्व प्रसंगी जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सगळेजण शूर मानतात. जो खरा कष्ट करणार आहे आणि जे अंगचोर आहेत त्यांची बरोबरी करता येत नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, कशाचा त्याग करावा, कशाचा त्याग करू नये हे शुद्ध तर्काने जो जाणतो, आपण जसे बोलतो तसे वागण्याचे जो जाणतो, म्हणजे तो बोलेल तसा वागतोच, जो उत्तम गुणांनी पूर्णपणे संपन्न असतो, त्याच्या संगतीत राहिल्याने आपल्या जीवनाचे सार्थक घडून येते. म्हणून आपण अशा सर्व गुणसंपन्न महापुरुषांच्या संगतीत राहून आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे. अशा प्रकारे दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 12व्या दशकातील त्या विषय त्याग निरूपण नावाचा 7वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण